मी विष्णू शिनगारे ओशन ॲग्रो इंडिया लिमिटेडकडून आलेलो आहे. बरोबर. आज आपण कुठे उभा आहोत सर? येळावी तालुका तासगाव जिल्हा सांगली. सांगली जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये तासगाव तालुका येळावी गाव. सर मला आपलं नाव सांगा ना. श्रीकांत बाळासू जाधव. बरं. तुम्ही कधीपासून द्राक्षामध्ये आहेत सर? 1999 पासून. बरं बरं बरं. म्हणजे जवळपास तुम्ही 25 वर्ष झाली. 25 वर्षापासून द्राक्ष बागेमध्ये आहेत. माझा एक पहिला साधा तुम्ही आमची जी कंपनी आहे ओशन तिला कधीपासून ओळखतो? 2012-13 पासून. बरोबर. म्हणजे 12 वर्ष आपण आमच्या सोबत घातलं. हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी. तर असं आहे, आपण पुढं ओशमबद्दल तुम्ही जे मला सांगितलंय 12 वर्षापासून, तर नेमकं कुठल्या प्रोडक्टवर तुम्ही सुरुवात केली होती सर असं तुम्हाला वाटतं? मॅक्वॅट CCC या प्रोडक्टपासून तुम्ही सुरुवात केलेली, ओळखायला सुरुवात केली ओशनला. आणि एक असं आहे की ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस याला बघितलं सुरुवातीला त्या स्टेपनं आज चालू आहे का कमी झालाय का जास्त झालं? जास्त झालेला आहे. निश्चित वाढत गेलेला आहे. दुसरं लिओसिन जो ब्रँड नेमने येतं बर BSFचं, त्याच्यामध्ये क्लोरोमेट क्लोराइड घटक जो होतो तो 49.5% आहे. त्याच्यामध्ये आहे तो 50% आहे. 10% जास्त आहे. आणि शेतकऱ्याला रिझनेबल रेट त्याचे आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडतं तो. बरं. दुसरा एक मी याचा एक फरक पण सांगतो मी चालता व्हिडिओमध्ये आपण सांगूया तसं. जे लिओसिल आहे हे पेट्रोकेमिकल याचा जो आहे हे पेट्रोकेमिकल त्याचं मेथड आहे. हे आपलं पाण्यापासून मेथड आहे. बरोबर. याच्यामुळे याचे साईड इफेक्ट मुळीच नाही. त्याचे जे साईड इफेक्ट दिसत आहे, कारण आज आपण आता मला वाटतं मी याच्यावर किती माझ्या अंदाजाने 4 स्प्रे झालेले आहेत. बरोबर. तर तुम्ही फरक मध्ये म्हणलं तर हे जे पेऱ्यातलं वगैरे जे अंतराचे आहे, हे जे पेऱ्यातलं अंतर, डोळ्याची साईज वगैरे जे आहे ती एकदम छान, एकदम सुंदर झालेली आहे. पेऱ्यातलं अंतर आहे एकदम तुम्हाला 2च बोटं मिळेल. 2 बोटाच्या वरती तुम्हाला मिळणार नाही. कुठल्याही पेऱ्यातलं अंतर जे आहे ते 2च बोटाचं आहे. दुसरं डोळ्याची साईज वगैरे, डोळा जो तुमचा जाड दिसतो. बरोबर. आणि डोळ्याची साईज जी आहे एकदम, डोळ्याची साईज वगैरे एकदम चांगली झालेली आहे. बरोबर. एक दुसरं असं एक जसं आपण म्हणजे मॅक्वॅट CCC गेलाय, तर याच्यानंतर काही लोकांचे जसे काल आपल्याला शंका आली आहे की पान जाड होतं, पान रुंद होतं, पण मला तसं वाटत नाही. हे एकदम पानाची साईज वगैरे एकदम छान झालेली आहे. दुसरं पानाला काळोख वगैरे पण चांगलेले आहे. पानांच्या ज्या पेशी विभक्त जी आहेत ते एकदम छान झालेले आहेत. काही अडचण नाही. आणि एक असं जे लिओसिलचा स्प्रे टाकल्यानंतर ज्या पानाला कडा दिसताय करपलेल्या असं त्या मॅक्वेटनं अजिबात दिसत नाही. तो एक आपल्या याच्यात दाखवून द्या. असं आहे कुठेही कडक अशा करप जाणवत नाही, अजिबात नाही जाणवत. करपलेले वगैरे अजिबात नाही कुठेच. हा मॅक्वेटचा तुम्हाला काय म्हणायचं, मॅक्वेटचा रोल निश्चित आहे, 100% आहे मॅक्वेटचा रोल. हा मॅक्वेटचा रोल आहे. बरं. तुम्ही मी असं एक म्हणजे तुमच्याकडून असं आहे ऐकलंय की माझ्या सहकार्याकडून की तुम्ही काही लोकांना गाईड्स करतो. एक मला वाटतं खूप आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. कारण आज सगळं मिळतं पण गाईड व्यवस्थित मिळत नसतं. माझ्याकडे 300 एकराचं कन्सल्टिंग आहे. ओके. अभिमान. मी टोटल 300 एकराला तुमचं मॅक्वेट CCC वापरण्यास सांगितलेलं आहे. प्रत्येकाला 4 स्प्रे कंपल्सरी दिलेले आहे. बरं. दुसरा असा आहे की मग याच्या धरूनच आपण एक एनी टाइम मॅक्वॅट CCC सोबत तुम्ही PRN यूज करता. PRN बरोबर. PRN GRN SRN पण वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते PRN तुम्ही याला याच्यासोबत रेकमेंडेड करत असता. बरोबर. यालाही सुद्धा तुम्ही 10-12 वर्षापासून याला ओळखताय. याचे रिझल्ट असं वाटतंय का तुम्हाला तेच होते आणि आज बी तेच आहे? काही अडचण नाही. याचा अर्थ कंपनी स्टँड आहे. फक्त जास्त जर टेम्परेचर जर असेल तर PRN कमी वापरतात शेतकरी. आणि तुमचं जर टेम्परेचर जर कमी असेल तर मग PRN तुमचं जास्त वापर. बरं. मला आणखीन एक असा क्वेश्चन होता तुम्हाला, PRN आपण का वापरा? जे काडीत जे गर्भावस्थेत जास्त टेम्परेचर झाल्यामुळं, जास्त टेम्परेचर निर्माण झाल्यामुळं जे गाडीची गर्भावस्था जे होते पूर्ण दाखव ना एकदा. काडीची गर्भावस्था म्हणजे तुमचं जे ज्या वेळेला ह्या डोळ्याला ज्या वेळेला टेम्परेचर कमी असेल, लो असेल, बरोबर, त्यावेळेला तुमचं युरेसिल किंवा PRN ज्या वेळेला वापरता त्यावेळेला ह्या डोळ्याची गर्भधारणा होऊन ह्यात घड निर्मिती होते. त्यामुळे PRN वापरलं. बरोबर.
आणि इतर याच्यापेक्षा PRN मध्ये किती फरक दिसतो बरं? भरपूर फरक आहे, भरपूर फरक आहे. शब्दात सांगायचं तर शब्दात सांगायचं तर बदाम ते बदाम शेंगदाणा ते शेंगदाणा. बरोबर, म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे हे निश्चितच मान्य आहे. मान्य आहे. एकंदरीत माझा शेवटचा असा एक क्वेश्चन असेल तुम्हाला, ओशनला किती मार्क देणार? 10 पैकी 10. 10 पैकी 10. खरंच तुमचं कौतुक करणार. तुम्ही आम्हाला जे मार्क दिले 10 पैकी 10 त्याबद्दल आम्ही तुमचे खूपच ऋणी आहोत, आभारी आहोत. असंच शेतकऱ्यांसोबत आमचे प्रोडक्ट जर तुम्ही पोहोचत गेले 100%, हा, तर आम्हालाही त्याच्यापासून मनापासून आनंद होतोय आणि आम्ही निश्चितच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतोय की ती आम्हाला तुमच्याकडून मिळाली. ठीक आहे, ठीक आहे. सर तुम्ही काय बोलणार? मला मी तुमचा आता- परिचय द्या मला. माझं नाव गणेश शिंदे, रिजनल मॅनेजर. मी पुण्यामध्ये वर्क करतो, पूर्ण वेस्टर्न महाराष्ट्र पाहतो. मी 3 महिने झाले कंपनी जॉईन करून आणि कंपनीविषयी चांगलाच फीडबॅक मला आला. मी काल कन्सल्टंट मिटिंगमध्येही होतो. कन्सल्टंट मिटिंगमध्येही अतिशय चांगल्या प्रमाणे मॅक्वेट CC असेल, PRN असेल ह्याचाही चांगला फीडबॅक आला. कन्सल्टंटचं म्हणणं होतं की शेतकऱ्यांना परवडेबल अशा रेटमध्ये आपण ते रिजनेबल रेटमध्ये देतो. इतर कंपन्यांपेक्षाही कमी रेटमध्ये आपण PRN असू द्या आणि मॅक्वेट CC हे देतोय. शेतकऱ्यांना रिजनेबल रेट मिळतात, चांगले त्याचे रिझल्टही मिळतात. त्याबद्दल मी खुश आहे आणि एक ट्रस्ट जो निर्माण झाला या भागामध्ये प्रोडक्टचा, ब्रँड आहे आपला ओशनचा, त्याबद्दल मी खुश आहे आणि चांगलं वाटतंय की मी या कंपनीबद्दल जुडलो आहे. सर एक आनंदाची गोष्ट सांगतो आणि अभिमानाची पण गोष्ट सांगतो. साधारणपणे आम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं मॅक्वेट CC, मी याच्या अगोदर चालू होतो, याची क्वांटिटी किती होत असेल? काय अंदाज नाही. बरं, साधारणपणे 5,500 ते 6,000 लिटर, म्हणजे तुमच्या सांगलीमध्ये.